संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये यंदा एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या एका कार्यकर्त्यानं वारकरी आणि भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। पालखीच्या रथासोबत चालताना त्याला पाहताच उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। एकच वादा अजितदादा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। पुण्यातील रविवार पेठ इथं रहिवासी असलेले सागर बारसकर यांनी हा पेहराव धारण केलेला होता आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता दिवे घाटात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की दिवे घाटामध्ये अजितदादांचा एक सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी अजितदादांचा पेहराव घालून आलेला आणि त्यांना पाहिल्यानंतर खरंच अजितदादा या वारीत सामील झालीत की काय अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये। सुरुवातीला तुमचं नाव सांगा। माझं नाव सागर दिलीप बारसकर, मी रविवार पेठेतून आलेलो। अजितदादांचा हा पेहराव घातल्यानंतर तुम्ही खरंच हुबेहूब दिसताय, दिसतात का? हो दिसतायत ना दादा दिसतात ना। अजितदादांची कमतरता आम्हाला भासत नाही असल्यामुळे अजितदादा असं वाटतं की अक्षरशः आमच्या बरोबर चालतात, वारीमध्येच आहेत असं आम्हाला भासतंय। अजितदादांच्या बद्दलची काय आठवणी? दादा वारीमध्ये फिरायला लागले तर आम्हाला असं वाटतंय की वारकऱ्यांना की दादांची कमी भासत नाहीये। हा पेहराव केल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरचे तर मला ओरडत होते, जे आहे ते सांगतो की असं काही करू नका, पण हा जो दिवस आहे तो उद्या नाहीये, म्हणून जे आपल्या मनाला वाटतं ते करायचं। अजितदादांची कमतरता आज भासते का तुम्हाला वैयक्तिक? दादांची आता 4 दिवस पहिलेच सगळेजण आठवण करत होते ना, जेव्हा पाणी आलं होतं आळंदीमध्ये, आठवण कुणाची आली? दादांच्या कामाची आठवण आली आणि सगळ्यांनी मिस केलं दादांना। आज वारीमध्ये काही रस्त्याचं काम अजूनही अपूर्ण आहे। दादा असते तर हा रस्ता चकाचक झाला असता? झाला असता, पण आता जे आहेत ते सगळे काम करतात, त्यांच्या हिशोबाने करतात। त्यांच्यावर पण जबाबदारी आहे ना, मोठी जबाबदारी आहे। दादा गेल्यावर बारामतीकरांना देखील काही बारामतीचे वारकरी आले होते, बारामतीचा विठ्ठल म्हणून त्यांनी पोस्टर लावले होते। तुम्ही सुद्धा आमच्या आठवणीत तुम्ही सदैव आहात अशा पद्धतीचं पोस्टर केलेलं आहे। एकूणच दादांबद्दलची काही आठवण आहे तुमच्याकडे? दादांबद्दल जे आठवण समक्ष भेटलो नाही, पण जे आत्ता जे व्हिडिओ पाहतोय त्याच्यावरून मी फॅन झालो आणि त्यांचे कामं गेल्यावर दाखवण्यापेक्षा तुम्ही आधी दाखवले असतं ना तर दादांना त्याचा फायदा झाला असता असं मला वाटतं। दादांचं जे नाव आहे ते रिंग रोडला दिलं पाहिजे असं माझं मत आहे। प्रत्येकाला आठवण राहील दादांची। एकच वादा अजितदादा, आय लव्ह यू अजितदादा। इच्छा होती म्हणायची पण अजितदादा राहिले नाही। तर आपण पाहू शकता या ठिकाणी अजित पवार यांचा एक सच्चा कार्यकर्ता अजित पवारांचा पेहराव करून या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक स्फूर्ती निर्माण केलेली, उत्साह निर्माण केलाय आणि दादांची जी कमतरता आहे त्यांनी पेहराव करून पूर्ण केलेली। कॅमेरामॅन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, दिवे घाट, पुणे।